आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज. हाक तुमची, साथ आमची. पाहत रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज. हॅलो, नमस्कार. माझं नाव सुभाष शिवलिंगप्पा शेरे. मी माहिती अधिकाराचा कार्यकर्ता आहे. आता किती सांगू आणि काय नाही सांगू तुम्हाला साहेब. सांगून कंटाळा आला आहे. शिवसाहेबाच्या कानातसुद्धा एवढं सांगितलं आहे, पण त्याला त्याच्या कानात काय साधं उगं मुंगी बी जायला तयार नाही. एवढा निगरगट्ट माणूस झाला आहे. ती एवढे निवेदनं दिले, एवढ्या सगळ्या गोष्टीकडून पार डिप्टी कलेक्टरपासून सगळ्या निवेदनं दिल्यावरही याच्यावर कुठलीच कार्य होत नाही. तर हे असं कसलं देशमुख आहे? आम्हाला लातूरला देशमुख असलेली माहिती होती, पण उदगीरला बी असले देशमुख आहे. हे अजब आहे. ह्या गोष्टी ताबडतोबीनं आता जे निवेदन दिलेलं आहे, त्यांचं अतिक्रमित जागेवर बांधकाम चालू आहे, त्या बांधकामावर योग्य ती तातडीने निर्णय नाही घेतल्यास पुढे आम्हाला काय करायचं आहे त्या 8 दिवसामध्ये आम्ही सविस्तरपणे काय करणार ते पुढच्या 8 दिवसांत तुम्हाला डिटेल कळेल सर. तुम्हाला त्यात काही आम्ही काय करणार हे आज सांगणार नाही. 8 दिवसात त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा. काय तुमची म्हणजे काय नेमकं मागणी काय आहे की रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम 4 मजली इमारत झाली आहे. कमर्शियल व्यापारी ज्याला म्हणतात. घर असेल तर एखाद्या घराला 1-2 गाड्या येतात, पण कमर्शियल त्याच्या जागेमध्ये त्याला कमर्शियल त्याचे काही नियम आहेत, निकष आहेत त्याचे. ती व्यावसायिक ज्यावेळेस तुम्ही कुठली इमारत उभी करता तर त्या निकषाप्रमाणे बाहेर पार्किंगला जागा पाहिजे, येणाऱ्या गाड्यांना थांबायला जागा पाहिजे तुमच्या प्रिमायसेसमध्ये. दुसऱ्याच्या सडकेवर दुसऱ्याच्या दारासमोर गाडी उभा करून तुमच्या दारात कसं येतील लोक? त्यांना कसं थांबू देतील? त्या गोष्टी सर्वे नंबर 289/1 आणि नगर परिषदेचा क्रमांक आहे 3/1/828. हे बांधकाम परवान्याच्या व्यतिरिक्त त्यांचं बांधकाम चालू आहे. जवळपास 4 मजली इमारत चढली आहे. कोणाकोणाचे हात ओढले झाले, काय झाले काय नाही ते देशमुखला माहिती. आणि याला जे कोणी परवानग्या दिल्या असतील त्या सर्वांना जबाबदार धरून डायरेक्ट आता मी पार कमिशनरपासून ह्या गोष्टीवर निवेदन दिलेले आहेत. याचा तातडीने निर्णय व्हावा, नाहीतर मग सगळ्याच गोष्टी बंद पाडावं. ते अतिक्रमित जागेवर जे बांधकाम केले त्याला ज्याचं जेवढा बिल्टअप एरिया पाहिजे तेवढाच बिल्टअप एरिया त्यानं कंप्लीट बांधून घ्यावं. आम्हाला त्याचं काहीच म्हणणं नाही, पण त्याच्या एका बांधकामामुळं तो रस्ता जवळपास ब्लॉक होणार आहे. पुढे एखादी गाडी एखादा ऑटो थांबलं की समोरून येणाऱ्या आणि पलीकडे जाणाऱ्याला रस्ता कंप्लीट थांबतो. ह्या गोष्टीचं गांभीर्य कोणालाच नाही, ना शिवला नाही, ना डिप्टी कलेक्टरला नाही, ना अजून कोणाला नाही. सगळ्यांनी निवेदन दिले साहेब. किती वेळेस निवेदन दिलं? जवळ 2-4 वेळेस. 3ऱ्या महिन्यात 2024 मध्ये 3ऱ्या महिन्यात एक दिलं, 4थ्या महिन्यात एक दिलं, परत 2 स्मरणपत्र दिले. त्याच्यावर काहीच अंमलबजावणी नाही. काय सोंग काय चाललं आहे तुमचं? माझ्या मागे हे मंत्री आहे, माझ्या मागे हे आमदार आहे, जे असं धमक्या त्यांच्याकडून घेवलेल्या आहेत की काय त्यांच्यात आता हे प्रवीण देशमुखकडून असं फिरायचं माणसाकडून का उकडून भारे बांधायचे बांध म्हणावं. ही भूमिका त्यानं जेव्हा घेते तेव्हाच त्याला कुठलं तरी राजकीय किंवा कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय कोणी करू शकत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझं काय करू शकते त्यानं तो विषय गौण आहे. आम्ही बी तेवढ्या धारातले पाण्यात पोहणारे लोक आहोत. त्यामुळं ह्या गोष्टीवर तातडीने निर्णय घेऊन मला याच्याबद्दल न्याय द्यावा, नाहीतर मग मला काय करायचं बघतो मी. धन्यवाद.